नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात आपला विदर्भ लाईव्ह। दिवाळी जवळ आली, पण या शेतकऱ्यांच्या घरात अंधार आहे। सततच्या पावसानं पीक उद्ध्वस्त झालं आणि हतबल शेतकऱ्यांना चक्क 2 एकरातील सोयाबीनचं पिके उपटून फेकलं। ते फक्त सोयाबीनच नव्हती, त्या मातीमध्ये त्यांची स्वप्न होती, लेकरांची दिवाळी होती आणि घराचं भविष्य होतं। बाबा काहीतरी नवीन आणतील ही मुलांची आशा आणि पीक दाटलं तर सण साजरा होईल ही बापाची अपेक्षा आज मातीत मिसळून गेली। हा फक्त शेतीचाच नाही तर शेतकऱ्यांचा मनाचा आणि जगण्याच्या आशेच्या पावलाने झालेला पाडाव आहे। चला तर पाहूया ही वेदना थेट शेतातून। सततच्या पावसामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झालेला आहे आणि डोणगावातील एका शेतकऱ्याने चक्क 2 एकरातली आता सोयाबीन उपटायला सुरुवात केलेली आहे। जेमतेम शेती त्यातच ही नुकसान शेतकरी हतबल झाला आहे। आज खरंच सोयाबीनचं शेत हे चक्क उपटून टाकण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी चक्क आपण जर बघितलं तर 2 एकर सोयाबीन ही उपटलेली आहे। दरवर्षी 17-18 पोते सोयाबीनचे म्हणजे 17-18 क्विंटल या ठिकाणी शेतकऱ्याला सोयाबीन होते। लाखो रुपयाचा उत्पन्न घेणारा शेतकरी आज आपली 2 एकर सोयाबीन ही उपटून फेकत आहे। आपल्यासोबत ते शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहे। तुम्ही ही सोयाबीन उपटून फेकत आहे, काय कारण असं? काय कारण आता पूर्ण वाहून गेलं, थोडं राहिलं तर मग आता एवढंच काय ठेवतात आहे, त्याच्यामुळे उपटून टाकणं। बरं काही याला माल नाही, काहीच नाही। बरं, किती पोते सोयाबीन होते याच्यात? जवळपास 17-18 क्विंटल होते सोयाबीन। दरवर्षी? गेल्या वर्षी तेवढीच झाली। असं आहे, आता यावर्षी काहीच नाही दिसून राहिलं तर काय पालगट काय ठेवावे म्हणून उपटून राहिलो आम्ही। काय मागणी असेल आपली? आमची मागणी म्हणजे कसं, आता शेतकऱ्याचं सर्व तर आमचे तर नुकसान झालंच, पण सगळ्याचं बी नुकसान झालं तर काहीतरी सरकारनं याच्यावर हे करावं की वल्ला दुष्काळ जाहीर करावं किंवा कर्जमाफी करावं, काही ना काही शेतकऱ्याला मदत करावं अशी आमची इच्छा आहे। पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांनी अक्षरशः आपली सोयाबीन उपटून फेकली। लाखो रुपयाचं पीक घेणारा शेतकरी आज खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे। खरं तर ही फक्त एका शेतकऱ्याची नुकसान नाही, तर ही परिसरातल्या संपूर्ण शेतकऱ्याची हीच परिस्थिती आहे। आणखी काही शेतकरी आपल्यासोबत, काय वाटतंय तुमची आज शेतात सोयाबीन उपटणं चालू आहे? पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आणि वल्ला दुष्काळ आणि कर्जमाफी झालेलीच पाहिजे। किती उत्पन्न घेतो तुम्ही या शेतात? आम्ही दरवर्षी 17-18 क्विंटल सोयाबीन याच्यात सरासरी होऊन जाते। आता ही नुकसान झालेली आहे, याच्यात कर्जमाफी, वल्ला दुष्काळ, सरकारनं तातडीने मदत केली पाहिजे। तुमची ही आज नुकसान झालेली आहे, लाखो रुपयाची नुकसान आहे। 5,000 रुपये क्विंटलने जरी सोयाबीन म्हटली तर लाख रुपयाची सोयाबीन होती, आज ती नुकसान झाली आहे। कसं बघता याच्याकडे? सगळं पूर्णपणे नुकसानच आहे ना, त्याच्याकडे सरकारनं काहीतरी पाहायला पाहिजे त्या हिशोबानं। आता दिवाळी आलेली आहे, आता लेकरा बाळा सण सून कसा करायचा, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ मदत केली पाहिजे आम्हाला, ही आमची अपेक्षा आहे सरकार संग। नक्कीच, तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे। आता सणासुदीचे दिवस आहेत, दिवाळी 20-22 दिवसावर येऊन ठेपलेली आहे। अशा दिवाळीचा माझा सण शेतकऱ्यांनी कसा साजरा केला पाहिजे? पहिलेच नुकसान आणि वरून मायबाप शेतकऱ्याने दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी हीच अपेक्षा आता शेतकरी लावून धरला आहे।